नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण जिओग्राफीचा जो काही सिलेबस आहे सामान्य अध्ययन जनरल स्टडीज मधला त्याचा एक सविस्तर आवाका काय आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न केला की जिओग्राफी विषयामध्ये सामान्य अध्ययनात आपल्याला कोणकोणते घटक अभ्यासणं गरजेचं आहे। आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण पुढच्या सिरीजमधील या सिरीजमधल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा एक एक घटक घेऊन त्याला सविस्तर लक्षात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सो आज आपण त्यातला सर्वात पहिला घटक जो आहे तो म्हणजे भूरूपशास्त्र जिओमॉर्फोलॉजी या घटकाचं डिकोडिंग करणार आहोत। सो आता एक गोष्ट तुम्ही नीट लक्षात घ्या, इथे आपल्याला काय पाहायचं आहे। सर्वात पहिली गोष्ट, या विषयामध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रमुख घटकांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे ही एक गोष्ट, आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्या घटकांपैकी कोणत्या घटकावर यूपीएससी म्हणा किंवा एमपीएससी प्रश्न विचारते। मग त्यातले काही घटक हे कन्सेप्च्युअल असतील, काही हे चालू घडामोडीच्या अनुषंगाने असतील। सो त्याचा एक सविस्तर आढावा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर सुरुवात करूयात। भूरूपशास्त्र, भूरूपांचा अभ्यास करणारं शास्त्र, इंग्लिशमध्ये आपण म्हणतोय जिओमॉर्फोलॉजी। जिओ अर्थ पृथ्वी, मॉर्फॉस म्हणजे तिचं स्ट्रक्चर स्वरूप, लॉजी म्हणजे अभ्यासाचं विषय किंवा सायन्स ब्रांच। पृथ्वीच्या स्वरूपाचा संरचनेचा अभ्यास करणारं शास्त्र। पृथ्वीची संरचना कशाच्या स्वरूपात आहे? ती आहे भूरूपांच्या स्वरूपामध्ये। या भूरूपांना आपण इंग्रजीमध्ये काय संबोधतो? लँडफॉर्म। सो या विषयाचा सगळा अभ्यासक्रम हा या एका शब्दाभोवती रिव्हॉल्व होत आहे। नीट लक्षात घ्या, आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावर शिलावरणाने निर्मित वेगवेगळे घटक आढळतात, त्या घटकांना आपण म्हणतो भूरूप। आता असं वाक्य वापरल्यावर तुम्हाला झटकन लक्षात येणार नाही, पण जर मी तुम्हाला म्हणालो की या पृथ्वीवर आपल्याला पर्वत, पठारं, मैदानं हे घटक आढळतात, त्यावेळेस आपल्याला त्या घटकांनाच आपण भूरूप म्हणतो असं लक्षात येईल। कारण हे पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, हे घटक काय करतायत तर हे शिलावरणाने निर्मित घटक आहेत की जी भूरूप आहेत। त्या भूरूपांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे। म्हणजे नक्की काय करायचं तर नीट लक्षात घ्या, जसं मानवाचं जीवनचक्र आहे, जन्म, बाल्यावस्था, युवावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था आणि मृत्यू, तसंच या भूरूपांचं सुद्धा जीवनचक्र असतं। अर्थात भूरूपांचं जीवनचक्र हे प्रचंड मोठं असतं, त्याला कोट्यावधी वर्ष लागतात। असं कधी होत नाही की आज या दिवशी या तारखेला एवढे वाजता या भूरूपाचा जन्म झाला, असं होत नाही। भूरूपांच्या निर्मितीची प्रक्रिया असते, भूरूपांच्या विकासाची प्रक्रिया असते, भूरूपांच्या विनाशाची प्रक्रिया असते। ही जी सगळी प्रक्रिया आहे ज्यामधून ते संबंधित भूरूप जात असतं त्याला आपण म्हणतोय भूरूप विकास। अजून तुम्हाला सोपं करून सांगतो मी, भारतामध्ये हिमालय पर्वत आहे। या हिमालय पर्वताला आपण जगातील सर्वात तरुण युवावस्थेतील घडीचा पर्वत म्हणतो। याचा अर्थ या पर्वताची निर्मिती होत आहे म्हणून तो युवावस्थेत झाला। याच्या उलट भारतामधलाच अरावली पर्वत जो आहे तो पर्वत आज वृद्धावस्थेत आहे। म्हणजे अजून काही कालावधीनंतर, काही कालावधी म्हणजे काही लाख वर्षानंतर ते भूरूप इथून नाहीसं झालेलं असेल, मग आपण म्हणू त्या भूरूपाचं जीवनचक्र पूर्ण झालं। सो अशा प्रकारे प्रत्येक भूरूपाचं जीवनचक्र चालू असतं, त्याला आपण म्हणतोय भूरूप विकास। सो भूरूप शास्त्रामध्ये आपण भूरूप विकासाचा अभ्यास करतो। हा भूरूप विकासाचा अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या भूरूपांमध्ये असे बदल का होतात, त्याला दोन बेसिक कारण आहेत। एक तर या भूरूपांवर पृथ्वीच्या आतमधून कार्यरत असणारी बलं, ज्याला आपण म्हणतोय भूअंतर्गत बलं, आणि दुसरं पृथ्वीच्या बाहेरून काम करणारी बलं, दॅट्स भूबाह्य बलं। त्यामुळे इथून पुढे आपला अभ्यास सरकतो या दोन बलांच्या अभ्यासाकडे। या दोन बलांचे प्रकार, त्या बलांची निर्मिती कशा प्रकारे होते, ती बलं कशा प्रकारे भूरूपांचा विकासात भूमिका बजावतात, हे सगळं इथे आपल्याला अभ्यासावं लागतं। पण तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की ज्यावेळेस आपण या भूरूपांचा अभ्यास करतोय त्यावेळेस ही भूरूप शिलावरणाने बनलेली आहेत। शिलावरण म्हणजे कशाचं आवरण झालं? हे झालं खडकांचं आवरण। सो या खडकांचा अभ्यास आपल्याला प्रायमरी लेवलला करावा लागतो। मग आपण पृथ्वीच्या आतमधून काम करणाऱ्या भूअंतर्गत बलांचा अभ्यास करतो, पण ती भूअंतर्गत बलं समजण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो पृथ्वीच्या अंतरंगाचा। पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास केला की मग आपल्याला कळतं भूअंतर्गत बलांची निर्मिती कशी झाली। मग ही भूअंतर्गत बलं दोन प्रकारे काम करतात, एक आहे मंद गतीने, दुसरं आहे
शीघ्र गतीने. मंद गतीने काम करताना त्यात पर्वत निर्माणकारी, खंड निर्माणकारी बल आढळतात. पर्वत निर्माणकारी बलामध्ये दाबजन्य, तणावकारी बल आढळतात. आणि मग त्यामध्ये नक्की काय प्रक्रिया होतात ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्यातली प्रत्येक गोष्ट संकल्पनात्मक आहे. ती संकल्पना समजून घेऊन लक्षात ठेवायची आणि ती लक्षात घेताना एक गोष्ट चेक करायची की आपण जे काही अभ्यासतोय, समजा आपण अभ्यासतोय पर्वत निर्माणकारी बल, त्यातलं दाबजन्य बल, तर ती प्रोसेस आज कुठे चालू आहे का भारतात, भारताबाहेर, किंवा आपण तणावकारी बलांचा अभ्यास करताना वाचतोय जोड, भ्रंश, फॉल्ट, ही प्रोसेस कधी कुठे चालू आहे का आपल्या माहितीमध्ये, तर ते सातत्याने चेक करत राहायचं. कधी ना कधी कुठे ना कुठे तुम्हाला त्याचा करंट रिलेव्हन्स आढळतो. अगदी ताजं उदाहरण, म्यानमारमध्ये झालेला भूकंप. भूकंप ही गोष्ट जाते शीघ्र गतीने कार्यरत बलांमध्ये, पण त्या भूकंपाची बातमी जर तुम्ही वाचली असेल तर तिथे तुम्हाला एक फॉल्ट लाईन म्हणजे एक भ्रंश निर्माण झालेला आढळतोय की जो भारतीय भूपट्ट आणि युरेशियन भूपट्टाच्या दरम्यान आहे. त्या फॉल्ट लाईनला जो ताण साचत गेला तो एका स्टेज नंतर असह्य झाला आणि मग त्या भूपट्टांची हालचाल झाली आणि तिथे भूकंप जाणवला. तर जेव्हा आपण ती बातमी चालू घडामोडीमध्ये वाचतो तेव्हा तिथे त्या सायगाव फॉल्ट या किंवा सायगाव भ्रंश रेषा याचा उल्लेख येतो. मग त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिक झाल्या पाहिजेत की आपण भू अंतर्गत बलांमध्ये मंद गतीने कार्यरत बल, त्यामध्ये पर्वत निर्माणकारी बल, त्यामध्ये तणावकारी बल आणि त्यामध्ये जोड भ्रंश अभ्यासला होता. ते त्या भूकंपाचं मूळ कारण आहे. म्हणजे हा स्टॅटिक अभ्यास आपला कशाशी जोडला गेला, झट दिशेने चालू घडामोडींशी जोडला गेला. बातमी आहे भूकंपाची, भूकंप आणि ज्वालामुखी हे कशाची उदाहरणं झाली, शीघ्र गतीने कार्यरत भू अंतर्गत बल, पण त्याच्या मागे कुठेतरी आपल्याला ही तणावकारी बल दिसत होती की ज्याच्यामुळे तो भूकंप उद्भवला. म्हणजे चालू घडामोडीमधील बातमी वाचताना त्यामध्ये जे काही 2-4 संकल्पनात्मक शब्द येतील ते आपल्याला आधीच क्लिअर असले पाहिजे, तरच ती बातमी वाचताना आपल्याला तिथे नक्की काय प्रोसेस घडली हे व्यवस्थित समजू शकतं आणि आपण ते व्यवस्थित उत्तरात लिहू शकतो. आता तसाच दुसरा अभ्यास असणार आहे इथे भूबाह्य बलांचा. ही बल पृथ्वीच्या बाहेरून काम करतात आणि ही बल पृथ्वीच्या बाहेरून काम करताना ते भूरूपाचं अनाच्छादन करतात. म्हणजे एखाद्या पृष्ठभाग प्रदेशातील भूरूपाचं आच्छादन हळूहळू काढून टाकतात. जसं की मगाशी आपण म्हणालो की अरावली पर्वत हा कुठला पर्वत आहे, हा वृद्धावस्थेतील पर्वत आहे. हा वृद्धावस्थेत जो पर्वत आहे ना, त्या वृद्धावस्थेतील पर्वताची हळूहळू झीज होते आणि तो नाहीसा होईल. तो नाहीसा झाला की आपण म्हणणार पर्वत या भूरूपाचं अनाच्छादन पूर्ण झालं. कोणी केलं? भूबाह्य बलांनी. मग त्यासाठी ही बल त्या भूरूपामधला खडक ठिसूळ करतात, अपक्षय होतो त्याचा. त्याबाबतची सविस्तर माहिती अभ्यासाची. मग पुढे जायचं. अपक्षय झाल्यानंतर तो ठिसूळ झालेला खडक तिथून 2 प्रकारे बाजूला काढला जातो. एक की जे सर्वात महत्वाचं आहे आणि चालू घडामोडीत चर्चेत आहे, उताराच्या प्रदेशामध्ये ठिसूळ झालेला खडक हा गुरुत्वाकर्षणामुळे खाली घसरून येतो आणि ती प्रोसेस युजली कधी होते? पावसाळ्यामध्ये होते. का? तर ते पावसाचं पाणी ठिसूळ खडकाच्या फटीभेगात जाऊन लुब्रिकंट वंगणाप्रमाणे काम करतं आणि ते लूज झालेलं मटेरियल खाली येतं. एकदा का ते मटेरियल खाली आलं किंवा आपण पेपरमध्ये बातमी वाचतो की या ठिकाणी दरड कोसळली, भूस्खलन झालं किंवा पंक प्रवाह मड फ्लो ची स्थिती उद्भवली. त्यापैकी आपल्या देशामध्ये दरड कोसळणे आणि भूस्खलन या घटना गेल्या काही वर्षात वारंवार होत आहेत. त्या घटना होण्याची शक्यता हिमालयात जास्त आहे सह्याद्रीपेक्षा. सह्याद्रीत सुद्धा होत आहेत पण हिमालयात तो धोका जास्त आहे. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले आहेत. इथे तुम्हाला ती गोष्ट क्लिअर पाहिजे की भूबाह्य बल कशा प्रकारे या गोष्टीला कारणीभूत असतात. पण मुद्दा फक्त तेवढाच नाहीये हे लक्षात घ्या. तर ते नैसर्गिक कारण झालं हिमालयामध्ये होणारं भूस्खलन, दरड कोसळणे याला. दुसरं कारण जे आहे ते जास्त महत्वाचे आहे, अँड दॅट इज अँथ्रोपोजेनिक फॅक्टर्स. त्या प्रदेशातील मानवी हस्तक्षेप. या मानवी हस्तक्षेपामुळेच काय होतंय तर या घटना जास्त प्रमाणात उद्भवत आहेत. मग तिथे अभ्यास करताना आपण जेव्हा PYQ बघतो किंवा आपल्याला पेपरमध्ये बातमी येते दरड कोसळली, भूस्खलन झालं, तर मग आपल्याला ते मानवी हस्तक्षेपाचे घटक कोणते आहेत? निर्वनीकरण असेल, तिथे आपण वसाहती निर्माण करतोय, जलसिंचन ऊर्जा निर्मिती प्रकल्प बांधतोय, हे सगळे जे घटक आहेत ते आपल्याला क्लिक झाले पाहिजेत. ते घटक कशा प्रकारे या घटनेला हातभार लावतायत तो सहसंबंध जो आहे तो आपल्याला तिथे उत्तरात मांडता आला पाहिजे. पण हे सगळं कधी कळू शकतं? ज्या वेळेस तुम्हाला त्या भूबाह्य बलांची प्रक्रिया
अनाच्छादन, अपक्षय आणि विस्तृत हालचाल या गोष्टी समजलेल्या असतील तेव्हाच ते आपल्याला व्यवस्थित उत्तरात मांडता येतं. म्हणजे थोडक्यात पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे पूर्णपणे चालू घडामोडीवर, पण त्या चालू घडामोडी आपल्याला तेव्हाच समजतात जेव्हा आपली बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतात. त्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नाचं उत्तर आपण तेव्हाच चांगलं लिहू शकतो ज्यावेळेस आपण मूलभूत संकल्पना आणि चालू घडामोडी या दोन्हीला इंटरलिंक करून उत्तर लिहू शकतो. क्लिअर? त्यानंतर बघा या भूबाह्य बलांमध्ये आपल्याला अजून एक घटक दिसतो, तो म्हणजे काय तर ठिसूळ झालेल्या खडकाला त्या भूरूपामधून हलवण्याचं काम करणार आहेत 5 कारक. नदी, सागरी लाटा, भूमिगत पाणी, वारा, हिमनदी या 5 कारकांद्वारे त्या ठिकाणी अपक्षरण, वहन, संचयन अशा वेगवेगळ्या प्रक्रिया होत असतात. सो त्याचा अभ्यास आपल्याला महत्वाचा आहे. त्यावर बऱ्याचदा प्रिलिम मध्ये येणाऱ्या प्रश्नांची संख्या जास्त आहे. तो चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून तितका महत्वाचा नाहीये जेवढं विस्तृत हालचाल, विस्तृत झीज महत्वाचं आहे. सो थोडक्यात आपण या सेक्शनमध्ये भूरूपशास्त्रामध्ये भूरूपांचा अभ्यास करतोय. त्यासाठी खडकांचा अभ्यास, खडक निर्मितीस कारणीभूत खनिजांचा अभ्यास, त्यानंतर भूरूप विकासाची संकल्पना काय आहे, भूरूप विकासाला कारणीभूत भूअंतर्गत बल, भूबाह्य बल यांचा अभ्यास सविस्तर करावा लागतो. भूअंतर्गत बल समजण्यासाठी आधी आपल्याला पृथ्वीचं अंतरंग अभ्यासावं लागतं. भूअंतर्गत बलांचा अभ्यास करताना पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास, त्या अंतरंगात भूअंतर्गत बल कशी निर्माण होतात, त्यांचे प्रकार, मंद गतीने काम करणारे, शीघ्र गतीने काम करणारे. मंद गतीने काम करणाऱ्या बलांमध्ये खंड निर्माणकारी, पर्वत निर्माणकारी, त्यातले उपप्रकार. शीघ्र गतीने कार्यरत बलांमध्ये भूकंप, ज्वालामुखी याचा अभ्यास. मग अभ्यास येतो भूबाह्य बलांचा. ते काय करतात, ती अनाच्छादनाची प्रक्रिया काय, त्यातली पहिली पायरी अपक्षय काय असतं, त्या अपक्षयाचे प्रकार, त्याची उदाहरणं, आणि मग विस्तृत हालचाल, विस्तृत झीज जे चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. का तर तिथेच आपल्याला काय दिसतंय, भूस्खलन, दरड कोसळणे, आणि मग बाकीची 5 कारक. सो हा जो आराखडा आता आपण चर्चेत घेतला या व्हिडिओमध्ये, तो तुमच्या डोक्यात आधी फिट झाला पाहिजे. मग पुस्तकांकडे जा, मग ते स्टेट बोर्ड असो, एनसीईआरटी असो किंवा रेफरन्स बुक असो, त्या पुस्तकांमध्ये या क्रमाने हे सगळे घटक अभ्यासणं गरजेचं आहे. क्लिअर? विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेसाठी मी पर्स्पेक्टिव्ह पब्लिकेशनद्वारे आपलं जीएस जॉग्राफीसाठीचं पुस्तक, जीएस जॉग्राफीसाठीचं मुख्य परीक्षेसाठीचं पुस्तक पब्लिश करत आहे. येत्या मे महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात ते साधारणतः पब्लिश होईल, मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. तिथे आपण हीच स्ट्रॅटेजी ठेवलेली आहे की विद्यार्थ्यांच्या संकल्पना व्यवस्थित क्लिअर झाल्या पाहिजेत. पुस्तक वाचतानाच जसं जमिनीमध्ये पाणी झिरपत जातं तसं त्या पुस्तकातलं ज्ञान तुमच्या डोक्यात झिरपलं पाहिजे. ते ज्ञान झिरपलं की तुमची जी विचार प्रक्रिया आहे ती क्रियाशील झाली पाहिजे, जेणेकरून अगदी युपीएससी सारखे काय किंवा युपीएससी पेक्षा जास्त डिफिकल्ट प्रश्न जरी आयोगाने एमपीएससीने विचारले तरी तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. इव्हन हाच आपला प्रयत्न असणार आहे आपल्या इंटिग्रेटेड आणि मॉड्यूल बॅचेसमध्ये. आपल्या जीएस जॉग्राफी मॉड्यूलमध्ये किंवा इंटिग्रेटेड बॅचमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या संकल्पना क्लिअर करण्यावर भर देत आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी या टॉपिक करताची लक्षात घ्या, पीवायक्यूचा रेफरन्स घ्या आणि कामाला लागा. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हवामानशास्त्र या घटकाबद्दल चर्चा करूया. तोपर्यंत थँक्यू, गुड बाय अँड टेक केअर.